विश्ववंदनीय विश्वशांतीदूत महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। या जळगाव शहरातील श्रद्धासंपन्न तायडे परिवार आज बाबा अशोकजी तायडे यांचा 3रा स्मृतिदिन या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। बाबांच्या जाण्यामुळे संपूर्ण तायडे परिवारांना जे काही दुःख झालं आहे ते संपूर्णतः दुःख बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने पूर्णपणे नष्ट हो, आपल्या स्वतःच्या कुशलकर्माच्या बलाने पूर्णपणे नष्ट हो, अशा प्रकारची मंगल कामना या ठिकाणी मी व्यक्त करतो। या निमित्ताने तायडे परिवाराने अत्यंत स्वादिष्ट रुचकर अशा प्रकारचं भोजनदान दिलं, चिवरदान, आर्थिक दान आदी दानपुण्य करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करत आहेत। या कुशलकर्माच्या बलाने आपणा सर्वांना उपस्थितांना आयुष्याचा लाभ हो, वर्णाचा लाभ हो, सुखाचा लाभ हो, बलाचा लाभ हो आणि या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी आपण 3रा स्मृतिदिन संपन्न करत आहोत। निसर्गाच्या नियमाला अनुसरून जिथे जिथे जन्म आहे तिथे तिथे मृत्यू आहे। जसं जन्म हे सर्वश्रेष्ठ सत्य आहे, अगदी तशाच प्रकारचं मृत्यू सुद्धा एक सर्वश्रेष्ठ सत्य आहे। पण मनुष्य जेव्हा जन्मास येत असतो तेव्हा मनुष्याला आनंद होतो, जेव्हा मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो तेव्हा मनुष्याला दुःख होत असते। वास्तविक पाहता या जीवनातील दोनही घटना सत्य आहे, जन्म सत्य आहे तर मृत्यू सुद्धा सत्य आहे। पण तरी सुद्धा मनुष्य अज्ञानपणामुळे, कारण या सत्याचा स्वीकार करत नाही मनुष्य, की जन्म जसं सत्य आहे तसं मृत्यू सुद्धा एक सत्य आहे, याचा मनुष्य स्वीकार करत नाही की नाही, आणि त्यामुळे मनुष्याला दुःख होते। मनुष्य मग आक्रोश करतो, मनुष्य रडतो, मनुष्य क्रंदन करतो आणि अनेक दिवसापर्यंत बघा या दुःखामध्ये मनुष्य जीवन जगत असतो। पण आपण कितीही दुःख जरी केलं असेल, ऐक ना, वर्षानुवर्ष जरी आपण दुःख केलं तरी एकदा मनुष्य जर या संसारामधून निघून गेला तर तो पुन्हा येतो का? येऊ शकत नाही। म्हणजे हे सत्य सुद्धा आपल्याला माहित आहे की आपण त्याच्यासाठी कितीही रडलो, आपण त्यासाठी कितीही आक्रोश केला, आपण त्यासाठी कितीही क्रंदन केलं तरी सुद्धा तो काही पुन्हा येत नाही। मग तो प्रिय व्यक्ती जरी असेल आणि अप्रिय व्यक्ती जरी असेल, ज्याला आपण चांगलं समजतो तो व्यक्ती जरी असेल आणि ज्याला आपण वाईट समजतो तो व्यक्ती जरी असेल, भगवंत असे म्हणतात की या सत्याचा आपण स्वीकार केला पाहिजे। कारण या सत्याचा जर आपण स्वीकार करत असेल तर या जीवनाला आपण समजून घेऊ शकतो। म्हणजे आपलं जे जीवन आहे, आता बघा आपल्या शेजारीचे बाबा आई, मला वाटतं कोणीतरी ऐकणं, मृत्यूला प्राप्त झाल्या, ते रोज कुठे ना कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो। जसं कुठे ना कुठे मनुष्य जन्म घेतो, अगदी तशाच पद्धतीने कुठे ना कुठे मनुष्य या संसारामध्ये मृत्यूला प्राप्त होत असतो। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या सत्याचा आपण स्वीकार केला पाहिजे। मग या सत्याचा स्वीकार जर केला तर आपलं जे वर्तमानकालीन जे जीवन आहे, सध्या जे वर्तमान काळामध्ये जे आपण जीवन जगत असतो, तर वर्तमान काळामध्ये जे आपण जीवन जगतो तर ते आपलं सुखकर जात असतं या सत्याचा जर स्वीकार केला तर। पण सत्याचा जर आपण स्वीकार नाही केला
सत्याचा जर आपण स्वीकार नाही केला तर मात्र मग आपण दुःखपूर्ण जीवन जगतो. जीवन आहे आणि या जीवनाला बघा समजून घेतलं पाहिजे आपण. 3 महत्वपूर्ण सिद्धांत बघा भगवंताने सांगितले. दुःख, दुःख, अनित्य आणि अनात्म. 3 सिद्धांत हे महत्वपूर्ण आहे. दुःख आहे, मनुष्य दुःखी आहे बघा, प्रत्येक मनुष्य. मग तो कुठल्या जातीचा असो, धर्माचा असो, संप्रदायाचा असो, प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. मग नेमकं दुःख कोणतं आहे मनुष्याला? तर काही प्रमुख कारण भगवंताने बघा दुःखाचे सांगितले आहे. तसं भगवंत असे म्हणतात की जन्म घेणेच दुःख आहे. जन्म घेणे हे दुःख आहे. जातीपी दुःख त्याला भगवंताने असं म्हटलं. जरापी दुःख, जरा म्हणजे व्याधी, आजारपण. आजारपण सुद्धा दुःखकारक आहे. जन्म दुःखकारक आहे, आजारपण दुःखकारक आहे, मृत्यू दुःखकारक आहे, प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाणे दुःखकारक आहे, वृद्धत्व येणे सुद्धा दुःखकारक आहे, म्हातारपण येणं सुद्धा दुःखकारक आहे. आणि भगवंत असे म्हणतात की प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाणं दुःखकारक आहे, अप्रिय व्यक्तींचा संयोग होणे हे सुद्धा दुःखकारक आहे. यंपींची न लभंती दुःख, इच्छेची पूर्ती न होणं हे सुद्धा दुःखकारक आहे. संकितेन पचुपादान खंदा दुःख. संक्षिप्त रूपाने भगवंत असे म्हणतात की नाम, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान ही जी 5 उपादान स्कंद आहे तर ही दुःखकारक आहे. मग सगळं दुःखच आहे का फक्त? जर जन्म दुःख असेल तर मग सारं दुःखच आहे. पण भगवंत म्हणतात की त्या दुःखाला आपण नष्ट सुद्धा करू शकतो, नाहीस सुद्धा करू शकतो. कारण जन्मास आलेलं बाळ हसत येतं की रडत येते? रडत येत असते. जर बाळ रडलं नाही तर त्याला रडवलं जातं. जर रडला नाही तर काय म्हणतात लोक? रडला जर नाही तर काय म्हणतात? आहे का नाही जिवंत काय माहित. म्हणजे त्याला रडवल्या जातं. आहे की नाही? रडला म्हणजे जगातली पहिली घटना, तो पहिला प्रसंग असा असतो की बाळ रडते, नातेवाईक हसतात. ऐक ना, आई वडील हसतात, आप्तेष्ट हसतात, पण बाळ मात्र रडत असते. जेव्हा मनुष्य शांत होतो तेव्हा मात्र आप्तेष्ट रडत असतात. म्हणजे हा सगळा उलटा सिद्धांत बघा म्हणजे मनुष्याच्या जीवनाचा आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जन्म घेणे हे दुःखकारक आहे, आजारपण सुद्धा दुःखकारक आहे, म्हातारपण सुद्धा दुःखकारक आहे, मृत्यू सुद्धा दुःखकारक आहे, आपली इच्छा पूर्ण न होणे हे सुद्धा दुःखकारक आहे. एखाद्या अप्रिय व्यक्ती ज्याच्यासोबत आपलं पटत नाही, ऐका, ज्याच्यासोबत आपलं बिलकुल पटत नाही असा व्यक्ती जर समोर आला तर काय होते? दुःख होते. अप्रिय बी दुःख भगवंताने असं म्हटलं आहे. म्हणजे अप्रिय व्यक्तीचा संयोग होणे सुद्धा दुःखकारक आहे, प्रिय व्यक्तीला सोडून जाणे दुःखकारक आहे. पण केवळ दुःखच नाही सांगलं भगवंताने. तर भगवंत असे म्हणतात की या दुःखाला आपण नष्ट सुद्धा करू शकतो, नाहीसं सुद्धा करू शकतो. मग नाहीसं का केलं जातं? तर ज्या आपल्या तृष्णा असतात, जे आपली आसक्ती असते, आपला लोभ असतो, जी कामतृष्णा आहे, भवतृष्णा आहे, विभवतृष्णा आहे, या सर्व प्रकारच्या तृष्णेचा त्याग आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर या सर्व प्रकारच्या दुःखाला जर आपण नष्ट करत असेल, नाहीसं करत असेल तर जीवन आपलं सुखकर बनत असते. मग दुःखाचे मार्ग भगवंत असे म्हणतात की राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या हे सर्व प्रकारचे दुःखाचे कारण आहे. जेव्हा जेव्हा आपल्या चित्तामध्ये हा भाव उत्पन्न होतो, रागाचा भाव उत्पन्न होत असेल, द्वेषाचा भाव उत्पन्न होत असेल, मोहाचा भाव उत्पन्न होत असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारचा विकार जेव्हा जेव्हा मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो तेव्हा तेव्हा मनुष्याला बघा दुःख होत असते. आणि त्यामुळे रागाला नष्ट केलं पाहिजे, द्वेषाला नष्ट केलं पाहिजे, मोहाला नष्ट केलं पाहिजे. आपल्या मनाची प्रसन्नता हे आपल्या सुखाचं माध्यम आहे. आपलं मन जर प्रसन्न असेल, आपलं मन जर आनंदी असेल, आपलं मन जर निर्मळ असेल तर आपल्या जीवनामध्ये बघा कोणत्याही प्रकारचं दुःख उत्पन्न होत नाही. आणि त्यामुळे प्रसन्न करण्याचा मार्ग भगवंताने सांगितला आहे. कोणता मार्ग आहे? जसं मी तुम्हाला सुरुवातीला सील दिलं. सील मार्ग हा मनुष्याला सुखाकडे घेऊन जाणार आहे. सील म्हणजे 5 सील आहे. 5 सील म्हणजे 5 नियम आहे, 5 तत्व आहे, 5 सिद्धांत आहे. म्हणजे सुखपूर्वक जीवन जगणाऱ्या मनुष्यासाठी या 5 गोष्टी भगवंताने अत्यंत महत्वपूर्ण बघा सांगितलेल्या आहे. कोणती गोष्ट आहे पहिली? पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. मी कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची हत्या करणार नाही.
हा पहिला सिद्धांत आहे. भगवंत असे म्हणतात की जर मनुष्य प्राण्यांची हत्या करत असेल तर त्याला दुःख भोगावं लागते, त्याचं अकुशल कर्म होतं, त्याचं वाईट कर्म होतं. का होतं? कारण आपल्याला जसा जीव आहे तसा इतर प्राण्यांना सुद्धा जीव आहे. त्यामुळे आपण स्वतःच्या हाताने कधीही प्राण्यांची हत्या करू नये. जो मनुष्य प्राण्यांची हत्या करत नाही तर तो मनुष्य सुखपूर्वक जीवन जगतो. दुसरी गोष्ट सांगताना भगवंत असे म्हणतात, आपण चोरीचं कर्म करू नये, ज्याला अदिन दाना वीरमणी म्हटलं. जे चोरीचं कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करू नये. ज्या वस्तूवर आपला अधिकार नाही, जी वस्तू आपली नाही, तर ती वस्तू आपण घेऊ नये, ज्याला अदिन दाना वीरमणी असं म्हटलं. तिसरं शील भगवंताने सांगितलं, कामे सुमिच्छाचारा वीरमणी शिखापदं समाद्यामी, म्हणजे कुठल्याही प्रकारचं व्यभिचाराचं कर्म, अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म आपण करू नये. चौथं शील भगवंताने सांगितलं, मुसावादा वीरमणी, आपण खोटं बोलू नये, निंदा नलस्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये. आणि पाचवं शील सांगलं की सुरामेर यमज्जपमाद ठाणा वीरमणी शिखापदं समाद्यामी, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन आपल्या जीवनामध्ये आपण करू नये. ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये, भगवंत असे म्हणतात की मी सुखपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, मी सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे, तर त्या त्या मनुष्याने या 5 शीलाचं पालन केलं पाहिजे. मग इथे जातीचा, धर्माचा, संप्रदायाचा, कोणत्याही प्रकारचा काहीही अर्थ नाही. प्रत्येकाला, म्हणजे या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व, ज्याला असं वाटत असेल की मी सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे, माझं जीवन हे सुखपूर्वक गेलं पाहिजे, तर त्या मनुष्याने या 5 गोष्टीचं पालन केलं पाहिजे. पण असं जर आपण पालन करत असेल, आता ऐकायला खूप सोपं वाटते, ऐकायला खूप सोपं वाटते, पण प्रत्यक्ष रूपाने जेव्हा त्याचं प्रॅक्टिकली आपण आचरण करतो तेव्हा मात्र ते फार कठीण आहे. ऐक ना, आपण दोन व्यक्ती जर एका ठिकाणी बसलो तर काय चर्चा करते मनुष्य? ऐक, 2 स्त्री म्हणा किंवा 2 पुरुष म्हणा, एकत्र जेव्हा बसतात तेव्हा काय बोलतात, काय चर्चा करतात? एकमेकांप्रती असते. ऐक ना, म्हणजे दुसऱ्याचे जे काही दोष असतील, दुसऱ्याचे काही अकुशल कर्माचे भाव असतील, म्हणजे मनुष्य त्या ठिकाणी अकुशलच बोलत असतो. फार क्वचित लोक असे असतात की त्या ठिकाणी चांगलं बोलतात, दुसऱ्याच्या हिताचं बोलतात, दुसऱ्याच्या कल्याणाचं बोलतात. एक उदाहरण म्हणून सांगितलं तुम्हाला, मनुष्य पावलो पावली बघा या सर्व प्रकारच्या शीलाचा भंग करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे मनुष्य सुखी कसा होईल? आपल्याला वाटतं तर खरं की मी सुखी असलो पाहिजे, मी समाधानी असलो पाहिजे, पण चिंतन जर आपण केलं, आपल्या घरातलं चिंतन आपण केलं, आपल्या शेजाऱ्या पाजाराचं चिंतन केलं, आपल्या नगरातलं चिंतन केलं, तर सर्वात जास्त लोकांची संख्या कोणती आहे? दुःखी लोकांची संख्या जास्त आहे का सुखी लोकांची संख्या जास्त आहे? दुःखी लोकांची संख्या जास्त आहे, कारण सुखी लोकांची संख्या फार कमी आहे. का आहे? कारण लोक बघा धम्माचं आचरण करत नाही. लोक आपले जे नैतिक कर्तव्य असतात ते कर्तव्य पूर्ण करत नाहीत, आणि त्यामुळे बघा मनुष्य दुःखी असतो, मनुष्य कष्टी असतो, मनुष्य बेचैन असतो. मनुष्याचा स्वभाव असा आहे की अगदी थोडंसं जरी आपल्या मनाच्या विरुद्ध झालं तर मनुष्याला बघा राग येतो, क्रोध येतो, ऐक ना, दुःख उत्पन्न होत असते. आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीमुळे मनुष्याला बघा दुःख उत्पन्न होत असते. आणि त्याला अनुसरून भगवंत असे म्हणतात की दुःख हे सत्य आहे. या दुःख सत्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. या दुःख सत्याचा जर आपण स्वीकार केला तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला सुखाच्या मार्गाकडे आपण घेऊन जाऊ शकतो. दुसरं तत्व भगवंताने सांगितलं की अनित्य आहे सर्व काही, सर्व अनित्य आहे, म्हणजे नष्ट होणार आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. असा एखादा मनुष्य म्हणेल की मी मृत्यूला प्राप्त होणारच नाही, तर असं शक्य आहे का? शक्य नाही आहे. तो असा विचार करेल की अरे मी खूप पैसा खर्च करतो, माझ्याकडे खूप धन आहे, मी खूप चांगल्या प्रकारच्या एका ठिकाणी राहू शकतो, मी जंगलात राहतो, मी गुहेमध्ये राहतो, मी आकाशामध्ये राहतो, मी समुद्रामध्ये राहतो. म्हणजे असं विचार करेल मनुष्य की मी मला स्वतःला वाचवण्यासाठी अशा एकांत स्थळी जाऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करेल, तर मृत्यू त्याला सोडेल का? नाही, मृत्यू त्याच्या सोबतच असेल. भगवंत असे म्हणतात की हे अनित्यवादाचा सिद्धांत आपण जाणला पाहिजे. सर्व परिवर्तनशील आहे, सर्व बदलणार आहे, सुखही बदलणार आहे आणि दुःख सुद्धा बदलणार आहे. कधी कधी व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना की सुखाच्या पाठीमागे दुःख असते आणि दुःखाच्या पाठीमागे
सुख असतं. हा अनित्यवादाचा सिद्धांत जर आपण समजून घेतला, कशासाठी समजून घेतला पाहिजे, तर अधिक तृष्णा आपल्या कमी करण्यासाठी हा सिद्धांत समजून घेतला पाहिजे. बघा असंख्य लोक धनसंपत्ती कमवण्यासाठी राबराब राबतात बघा, दिवस रात्र परिश्रम करतात, मेहनत करतात आणि अशा पद्धतीने त्या धनसंपत्तीचा संचय करण्याचा प्रयत्न करत असतात. वास्तविक पाहता स्वभावता त्यांनी जी कमावलेली जी धनसंपत्ती आहे, तर तो सोबत घेऊन जातो का मनुष्य? नाही. अधिक तृष्णेमुळे, अधिक लोभामुळे अधिक 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 मनुष्य ती संपत्ती कमावत असतो आणि त्यामुळे तो स्वतःकडे लक्ष देत नाही, त्यामुळे तो परिवाराकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे काय होतं की त्याचं जे आयुष्य आहे तर ते फार अल्प ठरत असते. भगवंत असे म्हणतात की संतुष्टी परमं धनं, समाधानासारखं धन या संसारामध्ये दुसरं कोणतंच नाही आहे. समाधानी मनुष्याला राहता आलं पाहिजे, पण मनुष्याचा स्वभाव बघा समाधानी नाही. मनुष्य बघा चंचल असतो, बेचैन असतो, हे हवा आहे ते हवा, हे पाहिजे ते पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, असं मनुष्य करतो बघा. आणि आयुष्यभर केवळ पाहिजे 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 म्हणतो आणि शेवटी मात्र सारं सोडून निघून जातो. म्हणजे आयुष्यभर तर तो पाहिजे पाहिजे म्हणतो आणि शेवटी मात्र इच्छा नसताना सुद्धा आपल्याला हे सर्व काही इथं सोडून जावं लागत असते. भगवंत असे म्हणतात की तुमच्याकडे जेव्हा सर्व काही आहे तर त्याचा तुम्ही उपभोग घेतला पाहिजे. धनसंपत्तीचा उपभोग सुद्धा तुम्हाला घेता आला पाहिजे, कारण धनसंपत्तीचा मनुष्याकडे धनसंपत्ती आहे, पण त्याचा उपभोग जर मनुष्याला घेता येत नसेल तर ती धनसंपत्ती काय कामाची आहे की नाही. लोक कधी कधी असं लोक म्हणतात बघा, लय धनवान आहे, लय संपत्तीवान आहे, परंतु स्वतःसाठी मात्र त्याचा काहीच लाभ करत नाही. कारण कंजूस प्रवृत्ती मनुष्यांची असते, लोभाची प्रवृत्ती मनुष्यांची असते. लोभांची प्रवृत्ती असणारा मनुष्य, कधी कधी लोक असं म्हणतात की एवढी संपत्ती आहे पण असा कंजूस आहे की बस बोलायचं कामच नाही. एक नंबरचा मक्खी कंजूस म्हणतात. ऐक ना, मक्खी कंजूस काय गोष्ट पडली माहित आहे तुम्हाला? मक्खी कंजूस म्हणतात लोक. म्हणजे एकदा बघा, एका वैद्याकडे एक वैद्य एका स्त्रीचा आजार बरा करण्यासाठी, म्हणजे जीवकाच्या काळातली गोष्ट आहे, आजार बरा करण्यासाठी जात असतो. अनेक वैद्य लोक, म्हणजे वेगवेगळ्या मोठमोठ्या प्रकारचे वैद्य त्या श्रेष्ठीची जी पत्नी असते तिचा आजार बरा करण्यासाठी जात असतात, पण लोकांकडून काय आजार बरा होत नाही. जीवक नुसताच शिकलेला असतो आणि जीवकाला कळते की बा अशा अशा प्रकारची एक स्त्री आहे, तर तिचा आपण आजार बरा केला पाहिजे. आणि मग त्याच्याकडे तो तिच्याकडे जीवक जातो, ती त्याला पाहते, ती विचार करते की एवढे मोठमोठे वैद्य माझ्याकडे येऊन गेले, हा तर तरुण आहे, हा काय माझा आजार बरा करेल. आणि त्यामुळे जीवक तिच्या चित्तातील भाव जाणतो आणि जीवक म्हणतो की भगिनी, तुझा आजार बरा झाल्यानंतर तुला असं वाटलं की बरा झाला तरच मला मोबदला दे, अन्यथा मोबदला तू देऊ नको. मग तिला वाटते बरं झालं, आजार करून घ्या, तर नाही झाला तर नाही, झालं तर द्यायचं. तर मग तुपामध्ये औषधी बनवायची असते, तर ती तूप आणून ठेवते आणि थोड्या वेळामध्ये काही औषधी म्हणजे काही वस्तू घरामध्ये आणण्यासाठी जाते. तर जीवक असा बाजूला बसलेला असतो, तर तेवढ्या वेळामध्ये एक मासी त्या तुपामध्ये पडते. मग मासी तुपामध्ये पडल्यानंतर ती स्त्री पाहते आणि पाहत असताना खरं आहे, सत्य आहे, म्हणजे काही काल्पनिक घटना नाही आहे, तर त्या मासीला दाबून सुद्धा तिचं ती तूप टाकते. त्याला मक्खी कंजूस म्हणतात, आहे की नाही? म्हणजे त्या मासीचं तूप सुद्धा तिनं काढलं. मग ही गोष्ट जीवक पाहते, हे दृश्य जीवक पाहतो. जीवक मनामध्ये विचार करते, जर ही बाई त्या तुपाचं जर समजा मासीला लागलेलं जर तूप काढू शकते, मला काय देणार आहे ही बाई, ही काय मला काही देऊ शकत नाही. पण आता डॉक्टर वैद्य आहे, तो म्हणतो ठीक आहे, हिनं देऊ का न देऊ, आपण हिचा आजार बरा करूया. आणि मग तो बघा तिचा आजार बरा करतो, कारण तो खूप हुशार ज्ञानी वैद्य असतो जीवक. आजार दिल्याबरोबर अगदी काही क्षणामध्ये बघा त्या स्त्रीला फरक पडतो. आणि असं म्हटलं की जीवकाला ती ती बोलते की वैद्यराज, तुम्ही असा विचार करू नका, कारण ती पण हुशार असते, ओळखते ती. तुम्ही असा विचार करू नका, माझा आजार जर बरा झाला तर तुम्ही कल्पना सुद्धा करणार नाही एवढं मी तुम्हाला धन देईल. हे हा स्वाभाविक धर्म आहे, हा आमचा व्यवहारिक धर्म आहे. आणि स्त्रिया ह्या व्यवहारामध्ये अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या असतात. कारण स्त्रीने जर घरामध्ये कंजूसी नाही केली तर परिवार सांभाळता येत नाही. कारण लोक भगवंत असे म्हणतात की एखाद्या घरातील स्त्री जर उधळपट्टी करणारी असेल, ऐक ना, एखाद्या घरातील स्त्री जर उधळपट्टी करणारी असेल धनसंपत्तीची,
तर त्या घरामध्ये कधी धनसंपत्ती संग्रहित होऊ शकत नाही. पण एखादी स्त्री जर काटकसरी असेल, काटकसर करणं वेगळं आणि कंजूस असणं वेगळं, याच्यामध्ये फरक आहे. काटकसर केलीच पाहिजे परिवारामध्ये, संसारामध्ये जीवन जगत असताना काटकसर केली पाहिजे. आणि त्यामुळे ती असं म्हणते की आमचा तो स्वभाव आहे काटकसर करण्याचा, पण तुमचा मोबदला तुम्हाला मिळेल. आणि तिचा आजार बरा होतो बघा. खूप सारं धन जीवकाला ती देत असते. म्हणजे उदाहरण सांगण्यात तात्पर्य हे आहे की संतुष्टी परमं धन. जर समाधान जर बघा आपल्याला राहता आलं, समाधानी जर जीवन आपल्याला जगता आलं, तर बघा सुखच सुख आहे. पण समाधानपूर्वक जर जीवन जगता नाही आलं, तर मात्र कितीही जरी आपल्याकडे असेल, कारण मनुष्याच्या ज्या तृष्णा असतात, मनुष्याचा जो लोभ असतो, मनुष्याच्या ज्या इच्छा आकांक्षा असतात, त्या महासागरासारख्या असतात. महासागरामध्ये कितीही पाऊस पडू द्या, त्याचं काय पोट भरते का? एवढ्या नद्या नाल्यांचं पाणी महासागरामध्ये येते, त्याचं पोट भरते का? भरत नाही. तो कधीही भरत नसतो. अगदी मनुष्याचा स्वभाव सुद्धा तसाच आहे. मनुष्याच्या ज्या तृष्णा असतात, त्या तृष्णा बघा कधीही कमी होत नसतात. जेवढ्या कमी तृष्णा तेवढं कमी दुःख, जेवढ्या जास्त तृष्णा तेवढं जास्त दुःख. आणि मग अल्पसंतुष्ट राहण्याचा बघा मनुष्याने प्रयत्न केला. अल्पसंतुष्ट जर तुम्ही राहण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच तुम्हाला लाभ होत असतो. आणि त्यामुळे अनित्य हे जीवन आहे बघा. मनुष्याचं जीवन फार क्षणभंगूर आहे. कधी काय कुठे होईल सांगता येते का? कोरोनाच्या काळामध्ये बघा लोक चालता चालता दवाखान्यात जायचे आणि तिकडून डायरेक्ट बॉडी घेऊन यायचे. कारण जीवन तसं आहे बघा. म्हणजे मनुष्याच्या जीवनाचा बिलकुल भरोसा नाही. कधी केव्हा कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे बिलकुल सांगता येत नाही. आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काही आपलं आयुष्य आहे, हे मनुष्याचं जीवन फार अनमोल आहे. हे फार अनमोल असं जीवन आहे बघा. मिळालेल्या या जीवनामध्ये आपण नेहमी दानपुण्य केलं पाहिजे, कुशल कर्म केलं पाहिजे, चांगल्या प्रकारचं कर्म केलं पाहिजे. कारण कर्मच हे आपल्या सोबत असतात. कर्म हे आपले वारस असतात. कर्म हे आपले माता पिता असतात. कर्म हे आपले बंधू असतात. आणि कर्मच मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख प्राप्त करून देत असतात. आणि त्यामुळे अनित्य हा सिद्धांत आपण समजून घेतला पाहिजे. अनात्मा आहे, आत्मा नावाची कोणतीही वस्तू या मनुष्याच्या मनामध्ये जीवनामध्ये नाही आहे. तर अनात्मवाद म्हणून भगवंताने सांगितला. आत्म्याच्या ऐवजी भगवंताने मनाला स्थान दिलं. म्हणजे मनाने मनुष्य चांगले कर्म करतो, मनाने मनुष्य वाईट कर्म करतो. मनच मनुष्याच्या सुखाचं आणि दुःखाचं माध्यम आहे. आणि त्यामुळे मनाला प्रसन्न ठेवलं पाहिजे, आनंदी ठेवलं पाहिजे. सुखाच्या मार्गाकडे जाणारे कुशल कर्म, पुण्यकर्म आपण नेहमी बघा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आई मला वाटतं 1 महिन्यापासून तारीख घेतलेली आहे आईने, कमीत कमी एक दीड महिना झाला. आणि या 1-1.5 महिन्यामध्ये जे 7-8-10 वेळास फोन केले असते की म्हणते बरोबर येत आहे ना तुम्ही, तारीख ठरली का नाही, म्हणजे येत आहे तुम्हाला वेळ आहे. कारण आईला माहित आहे की माझं शेड्यूल बिझी आहे. कारण थोडं काम आपण हातामध्ये घेतल्यामुळे थोडं शेड्यूल बिझी आहे बघा. कारण जळगावपासूनच अगदी 15 किलोमीटरवरती आपण एक धम्माचं मोठं काम करण्यासाठी 16.5 एकर जागा बघा खरेदी केली आहे. त्यामध्ये बरेच परिवाराने दान दिलं. आमच्या बनसोडे आई सुद्धा आहेत, आमच्या जाधव आई सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा दान दिलं. अनेक आपले जळगावचे उपासक उपासिका आहेत की ज्यामध्ये त्यांनी दान पुण्य दिलेलं आहे. कारण बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी फार मोठं भविष्यामध्ये काम आपण करणार आहोत, सर्व तुमच्या दानबलावरती. आणि 16.5 एकर अत्यंत रमणीय अशी जागा आहे. ऍक्च्युअल मध्ये आपल्याला बुद्ध पौर्णिमेला ते डील पूर्ण करायची होती. पण कसं आहे की आता पैशाची गोष्ट आहे. पैसा फार म्हणजे जास्त पैसा 1 कोटीमध्ये आपण ती जमीन खरेदी केली आहे. आणि पैसा अधिक असल्यामुळे, वेळ कमी असल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचणं थोडं माझ्याकडून होत नाही, कमी होत आहे. लोक दान देतच आहेत. आणि त्यामुळे आपण आता कालपर्वाच वर्ग 2 ची वर्ग 1 मध्ये सुद्धा जमीन केली. म्हणजे जे काही जमिनीचे प्रॉब्लेम्स असतात ते सर्वच्या सर्व सॉल्व्ह झाले. आता वर्षावास करण्याची माझी फार तीव्र इच्छा आहे. कारण हा येणारा जो वर्षावास आहे माझा 20वा वर्षावास आहे. आता हा वर्षावास झाला की आम्ही महाथेरो बनेल. आणि त्यामुळे हा 20वा हा क्षण पुन्हा जीवनामध्ये येणार नाही. आणि त्यामुळे माझी धडपड आहे की हा वर्षावास तिथे झाला पाहिजे. आता 6 तारखेला त्यांच्याकडे पूजा आहे. मी त्यांना थोडंसं बोलणार आहे की आता एवढे काय पैसे तर जमा होणार नाहीत. एक 50-1 लाख रुपये त्यांना मी देणार आहे. आणि 50-1 लाख रुपये देऊन तुम्ही जागा आमच्या नावाने करा. बाकी जे काही 30-40 लाख रुपये असतील तर 2-3 महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला देऊ, असा त्यांना आम्ही. आणि चांगला परिवार आहे, धार्मिक परिवार आहे. तर नक्कीच त्या 2-4 महिन्यामध्ये आपले राहिलेले काही 30-40 लाख रुपये आहे तर ते जमा होतील, हा विश्वास आहे मला. कारण सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आहे. आणि आपण जे काही करत आहोत सर्व समाजासाठी आहे. एवढं मोठं जे काम होत आहे तर येणारी जी तुमची पिढी असेल
त्या येणाऱ्या पिढीसाठी समजा एक आदर्शवत असं ते काम असेल. 80 फुटाची बुद्धांची मूर्ती आपण निर्माण करत आहोत. भिक्खू ट्रेनिंग सेंटर असेल, उपासक उपासिका ट्रेनिंग सेंटर असेल, वृद्धाश्रम असेल, अनाथ आश्रम असेल. येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण तिथं मिळावं. त्यामुळे एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण काम करणार आहोत. नैसर्गिक रम्य असं वातावरण आहे, तर हॉस्पिटलचा सुद्धा आपला प्लॅन आहे. आणि त्यामुळे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक हे सर्व प्रकारचं कार्य तिथे करण्याचा आमचा मानस आहे. लोक खूप चांगले आहे बघा. म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जेवढी रेती लागेल तेवढी रेती दान देणारा दानदाता आहे. त्यांनी घोषणा केली की म्हणजे जेवढी रेती लागेल तेवढी रेती मी तुम्हाला देतो. एक दानदाता जेवढ्या विटा लागतील तेवढा विटा देण्यासाठी तयार आहे. 10,000 विटा घेऊन जा म्हणते, जेवढ्या पुन्हा लागतील आणखी देणार आहे. 200 गुण्या सिमेंटच्या बुक झालेल्या आहे, म्हणजे 200 गुण्या दानामध्ये स्वरूपामध्ये मिळत आहे. आपल्याला बोर सुद्धा मिळत आहे, म्हणजे दानामध्ये बोरला 1 लाख लागू द्या, 1.5 लाख लागू द्या, 2 लाख लागू द्या, जे लागतील ते, तर बोर सुद्धा आपल्याला मिळत आहे. लोखंड सुद्धा एक परिवार दान देत आहे. म्हणजे आणखी जागा झाली सुद्धा नाही तरी सुद्धा वस्तू स्वरूपामध्ये बघा एवढे दानदाते म्हणजे जळगाव शहरामध्ये आहेत. आणि आणखी जसं जसं लोकांपर्यंत हा मेसेज जाईल, जेव्हा आपण जागा घेऊ तर संपूर्ण महाराष्ट्रातील श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपल्याला दान देणार आहेत. 80 फूट बुद्धमूर्ती आपण निर्माण करत आहोत. एक आमचे तायडे परिवार आहेत, तर त्यांनी 80 फूट बुद्धमूर्ती म्हणते तुम्ही निर्माण करत आहात, तर त्या मूर्तीसाठी बघा त्यांनी 80,000 रुपये म्हणजे दान दिलेले आहे. कारण दानशूर लोक आहेत आणि हे सर्व काम ऐतिहासिक काम जळगाव शहरामध्ये होणार आहे. त्यामुळे थोडी धावपळ आहे. आईला म्हटलं, आई मी तुम्हाला शब्द दिला, मी नक्कीच तुमच्याकडे येणार आहे. आणि बघा आज 8:30ला या म्हणे आई. 8:30ला या म्हणे बंदिस्त मी. म्हटलं साडे एवढ्या लवकर काय झाली म्हणे सगळी तयारी. म्हटलं आई थोडस उशीर आहे म्हटलं, कारण लोकांकडे गेलो आणि वाघबाबा आमच्या सोबत होते. आता ही परिसरामध्ये काय मला काय घर माहीत नसतात. मग परिसरामध्ये आलं की म्हटलं जाधवाईकडे आपण ऑलरेडी जाधवाईने पैसे दिले. बनसोड्याकडे गेलो, त्यांना पाहिले की मला आठवलं की यार म्हणलं आईनं पण पैसे दे. मला माहितीच नाही नेमकं घर माहिती ना, आपण गेलोच नाही कोणाच्या घरी. आणि त्यामुळे मग ते म्हटले की म्हणलं हे ज्यांनी ऑलरेडी दिलेले आहेत म्हटलं दान. आणि बाकी मग आम्ही लोकांकडे रोज काही लोकांकडे सकाळी फिरत असतो, काही लोकांकडे संध्याकाळी फिरत असतो. खूप लोक चांगले आहे, श्रद्धावान आहे, हळूहळू देत आहे. म्हणजे हे जे काम आहे बघा, एक ऐतिहासिक काम या जळगाव शहरामध्ये होत आहे. अत्यंत रमणीय असं ते ठिकाण आहे. म्हणजे आणखी काहीच नाही झालं, पण तिथे जेव्हा आम्ही जातो एकदम प्रसन्न असं वातावरण आहे बघा. येणाऱ्या आषाढ पौर्णिमेला नक्कीच आपण तिथं बुद्धपूजा घेणार आहोत असा आमचा मानस आहे. नक्कीच हे सर्व श्रद्धा संपन्न उपासकाच्या दानबलावरती हे कार्य पूर्ण होणार आहे. हा वर्षावास तिथे करण्याचा आमचा मानस आहे आणि विश्वास आहे की तो नक्कीच पूर्ण होईल. आणि त्यामुळे आज बघा आमचे तायडे बाबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आज परिवाराकडून अत्यंत स्वादिष्ट भोजनदान दिलं, जीवनदान करत आहे, दानपुण्य करत आहेत. हे संपूर्ण कुशल कर्म बाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो. सर्दी झाली मला, खासी पण झाली, पण ते कसं आहे की आता एकदा बोलायला सुरुवात झाली मग कॅसेट काय थांबत नाही. आणि त्यामुळे आईची पण इच्छा होती की बा धम्मदेशना झाली पाहिजे बनतेची, कारण आपण हे सर्व चॅनलवरती टाकत असतो. आणि त्यामुळे आपलं प्युरिटी ऑफ माइंड नावाचा चॅनल आहे, आपण सर्व बरेच लोक फॉलो करता. तर हे कुशल कर्म, हे पुण्यकर्म आपण सर्व बाबांना अनुमोदित करत आहोत. आज या मंगलमय प्रसंगी तायडे परिवाराने जे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, दान कर्म केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने बाबाचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो. त्यांच्या जाण्यामुळे परिवाराला जे दुःख झालंय ते दुःख सुद्धा बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने पूर्णपणे नष्ट हो अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.